78 ते 89 मध्ये एकाही एकांकिकेला आम्हाला बक्षीस मिळायचं नाही. म्हणजे एकांकिकेलाही नाही, टेक्निकलही नाही, अभिनयाची नाही, प्रशस्तीपत्रक उत्तेजनार्थ पण कधी कोणाला मिळालं नाही. त्यामुळं आम्हाला वाटायचं की लेखकाच्या लेखनामध्येच गडबड आहे, आमचं काही चुकलेलं नाही. तू सांग असं करत आम्ही सांगून टाकलं त्यांना. सांगितल्यावर तो मॅनेजर जो पळाला देत नाही, नाना पाटेकर 288 आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये. ते त्यांच्या मतपेट्या जपाल बसतात. संस्कृतीचा ऱ्हास झाला, भाषेचा ऱ्हास झाला की संपला समाज. सामना कसला त्याच्यात, म्हणजे लोकांनी सामना कसला त्याच्यात, मी त्यांना फाट्यावर मारतो. याचे त्याला देणे असणे, त्याचे याने घेणे, देण्यासाठी घेणे आणि घेण्यासाठी देणे, देणे घेणे घेणे देणे घेणे देऊन जाणे, देण्या घेण्यावरी उभा हा स्थितप्रज्ञ संसार, अवघा उधारीचा व्यापार. खरं तर ह्या 4 ओळींचा आणि पॉडकास्ट सुरू करण्याचा फारसा काही संबंध नाही आहे, पण हळूहळू जशी मुलाखत पुढे जाईल तसं तुम्हाला त्याचा अंदाज येत जाईल. कलाकार हा असा व्यक्ती आहे जो प्रेक्षकांना भरभरून देतो, हातचं कुठेही न राखता. असाच एक हरहुन्नरी कलाकार आपल्याला आज लाभलेला आहे गेस्ट म्हणून. हिमालयाच्या सावलीखाली अग्निहोत्र करत, अगदी चतुराईने ठिपक्यांची रांगोळी काढत, उंच उंच झोके घेणारा आणि बेदरकारपणे मी नथुराम गोडसे बोलतोय अशी गर्जना करणारा कलाकार अर्थात श्री शरद पोंक्षे. मराठी चित्रपट, सिनेमा, डेली सोप्स, ह्या इवन हिंदीसुद्धा, ह्या सगळ्यातनं आपल्या घराघरात पोहोचलेले शरद दादा. आणि आज त्यांची मुलाखत घ्यायची मला संधी मिळाली आहे, त्याबद्दल मी गाजावाजाचे खूप खूप धन्यवाद मानतो. तर मी नमस्कार युवराज ताम्हनकर तुमच्या सगळ्यांचं गाजावाजामध्ये खूप मनापासून स्वागत करतो. शरद दादा, तुमचंही मनापासून स्वागत तुमच्या गाजावाजा चॅनलमध्ये. पण मला पहिल्यांदा असं विचारायचं आहे, काय म्हणू तुम्हाला, दादा म्हणू, सर म्हणू? दादा कम्फर्टेबल. कसं सुरू आहे आयुष्य सध्या? काय फर्स्ट क्लास चालू आहे, एकदम मस्त, झकास, अप्रतिम चाललंय, व्यवस्थित. कसं वाटतंय? आणि छान 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 छान. दिनचर्या कशी आहे तुमची? सध्या जरा आरामाची आहे. व्याख्यानं खूप जोरात चालू आहेत आणि डेली सोप, जेव्हा आत्ता तू ठिपक्यांच्या रांगोळीचा उल्लेख केलास, तर ठिपक्यांची रांगोळी आणि दारुगडबाई अशा 2 मालिका गेले 2 वर्ष मी करत होतो. त्या सप्टेंबरमध्ये संपल्या. त्याच्यानंतर मग नथुरामचे शेवटचे 50 प्रयोग जाहीर केले. फक्त 50 प्रयोग जानेवारीपर्यंत केले. आणि त्याच्यानंतर मी स्वतः निर्मिती करत असलेला पहिला चित्रपट, त्याचं चित्रीकरणासाठी आम्ही सिक्कीममध्ये गेलो होतो. तर ते सगळं चालू आहे आता. तो शूटिंग आणि आता सेकंड छोटं शेड्यूल आहे मुंबईतलं. अच्छा. ते झालं की मग त्याचं पोस्ट प्रोडक्शन सुरू होईल. बरोबर. असं सगळं चालू आहे. आरामाची जी फेज आहे ती आवडते का? नाही, अजिबात नाही ना. कलाकार म्हणून बिलकुल नाही. बरोबर. ह्या सगळ्या प्रवासाला सुरुवात कशी झाली, कुठून झाली? म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात येण्याची, म्हणजे होता का पहिल्यापासून डोक्यात की अभिनय क्षेत्रात यावं? आणि फक्त अभिनया पलीकडे काही येत पण नव्हतं मला. शाळेमध्ये असल्यापासून फक्त तेवढंच येत होतं. अभ्यासात फार रमायचो नाही कधी. त्यामुळं मी 7वी 8वीमध्ये असतानाच आईवडिलांना सांगितलेलं होतं की मला काही शिक्षणात फार इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे 10वी हे माझं अंतिम ध्येय आहे. त्याच्या पुढं काही मी शिकणार नाही. त्यामुळं मी शिकलो नाही आणि मग फक्त नाटक करत राहिलो. आता सध्या जर असं कोणी सांगितलं घरी तर काय होण्याची शक्यता आहे वाटतं तुम्हाला? काय नाही, मलाही त्यावेळेला माझ्या आईवडिलांनी पूर्ण सपोर्ट केला. म्हणजे खरं तर आमची परिस्थिती पण नव्हती तशी. मी चाळीमध्ये राहायचो, 10 बाय 10च्या 2 खोल्या आणि वडिलांवर खूप जबाबदाऱ्या होत्या. वडील BSTमध्ये नोकरीला होते. फक्त ते एवढंच म्हणाले, हरकत नाही, शिकायचं नसेल तर जबरदस्ती शिकता येत नाही, पण मग काहीतरी करावं लागेल. म्हणजे फक्त नाटकावर राहून नाही चालणार आपल्याला, तर काहीतरी नोकरी धंद्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग मी BSTमध्ये डिझेल मेकॅनिक म्हणून अप्रेंटिसशिप केली आणि जवळजवळ 84 ते 95 मी BSTमध्ये डिझेल मेकॅनिक म्हणून नोकरी केली. म्हणजे 3 वर्ष अप्रेंटिसशिप आणि नंतर नोकरी केली आणि 95ला नोकरी सोडली. जेव्हा माझं दामिनी सिरियल खूप हिट झाली 95ला, आणि मग 98ला नथुराम गोडसे आलं आणि मग काय
प्रवास सुरूच झाला. मग थोडंसं परत मागे न्यायचं आहे. 10वी तुम्ही मला वाटते रिझल्टच्या आसपास काहीतरी एकांकिका केली होती, काळ्या बंबाळ अंधारी नावाची. तर मला तो किस्सा ऐकायला आवडेल की त्याचा काय किस्सा होता त्या एकांकिकेचा, प्रोसेसचा. नंतर 10वीच्या रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी मला वाटते प्रयोग होता. नाही 10वी नव्हतं ते, 10वी झाल्यानंतरचं ते आहे. जी मधली जी 1-2 वर्ष अशी विचित्र गेली की गॅप होता, एक भयानक असा एक गॅप आलेला होता. त्या गॅपमध्ये आम्ही भाईंदरला राहायचो. मी, संगीत कुलकर्णी, सागर कुलकर्णी त्याचा मोठा भाऊ, डॉक्टर शिरीष ठाकूर, मिलिंद लिमये, अशी काही आम्ही मित्रमंडळी एकत्र येऊन आम्ही एक स.न.वि.वि. नाट्य संस्था सुरू केली होती आणि महाराष्ट्रातल्या सर्व एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. आणि आम्ही 78 पासून ही संस्था सुरू केली. 78 ते 98 एवढा मोठा प्रवास आहे मुख्य एक भूमिका मिळण्यासाठीचा. 98ला नथुराम गोडसे मिळालं. त्याच्यामध्ये 89 साली 78 ते 89मध्ये एकाही एकांकिकेला आम्हाला बक्षीस मिळायचं नाही. म्हणजे एकांकिकेलाही नाही, टेक्निकलही नाही, अभिनयाची नाही, प्रशस्तीपत्रक उत्तेजनार्थ पण कधी कोणाला मिळालं नाही. त्यामुळं आम्हाला वाटायचं की लेखकाच्या लेखनामध्येच गडबड आहे, आमचं काही चुकलेलं नाही आहे. मग आम्ही एकांकिका बदलायचो, मग पुन्हा दुसरी एकांकिका, असं करत करत वर्षाला 10-12 एकांकिका स्पर्धा असायच्या. तर नकळतपणे आम्हाला हे कळायचंच नाही की आमचं चुकतंय. म्हणजे आमच्या बसवण्यात काहीतरी चूक आहे, आमचं नेपथ्य काही नीट नाही आहे, आम्ही पार्श्वसंगीतामध्ये काहीतरी गडबड करतो आहे, हे आमची चूक आहे आम्हाला वाटायचंच नाही. आम्हाला वाटायचं लिहिलेलंच घाणेरडं आहे. मग आम्ही दुसरी एकांकिका करायचो. पण त्याचा फायदा असा झाला की वर्षभरामध्ये 10-12 एकांकिका स्पर्धांमध्ये 10-12 वेगवेगळ्या एकांकिका केल्या गेल्या. प्रत्येक एकांकिकेचा वेगळा विषय, त्याचा वेगळा विचार आणि वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. आता 78 ते 89 म्हणजे जवळजवळ 11 वर्ष, वर्षाला 10 एकांकिका, 11 गुणिले 10 म्हणजे किती झाल्या? बरोबर 110. 110 एकांकिका केल्या, 110 भूमिका केल्या गेल्या. नकळतपणे ह्याच्या एवढं मोठं वर्कशॉप आणि ह्याच्या एवढं मोठं ड्रॅमॅटिक स्कूल दुसरं काही असू शकत नाही. शिकवणारं कोणी नाही. म्हणजे आमचे डॉक्टर शिरीष ठाकूर आणि सागरदादा, ही 2 आमची दादा मंडळी होती, आमच्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठी. तेच आमचं नाटक बसवायचे, ते जे काही शिकवायचे तेच. पण त्याच्या पलीकडं जेव्हा आम्ही मग एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायचो, दुसऱ्यांच्या एकांकिका बघायचो, तेव्हा आम्हाला कळायचं, अरे बापरे, यांनी नेपथ्य वगैरे चांगलं उभं केलं आहे. पैसेही नसायचे नेपथ्य उभं करायला. मग तुझ्या घरातनं काहीतरी टिपॉय घेऊन ये, ह्यांच्या घरातनं फ्लॉवर पॉट आण, त्यांच्या घरातनं आणि काहीतरी अशा वस्तू गोळा करायच्या. ही कसं तरी एक धडगुजरी नेपथ्य उभं करायचं. आणि मग आम्ही 89ला गणेश सोळंकींच्या प्रित्यर्थ पहिली सवाई एकांकिका स्पर्धा ती आता खूप मोठी गाजली एकांकिका स्पर्धा. तर ती एकांकिका स्पर्धा जाहीर झाली. पण ती स्पर्धा अशी असते की फक्त महाराष्ट्रामध्ये 1ली, 2री आणि 3री असं नंबरात आलेल्या एकांकिकांनाच तिथे प्रवेश मिळतो. बरोबर आहे. म्हटलं ह्या वर्षीचं टार्गेट ठरवून आम्ही त्या वर्षी दिलीप परदेशींची काळ्या बंबाळ अंधारी एकांकिका केली. आणि आम्ही पहिल्यांदा प्रॉपर नेपथ्य उभं केलं, अख्खी झोपडी उभी केली. सगळं जे काही त्या ब्रिज एक बांधत असतात आणि त्याचे जे कामगार खाली ब्रिजच्या खाली अशा झोपड्या करून राहतात बघ, जिथे आत्ताही आपण बघतो बघ, इथे मोठमोठे जेव्हा फ्लायओव्हर्स बांधले जातात तेव्हा त्याचे कामगार तिथेच कुठेतरी झोपड्या करून राहतात. आणि मग त्यांच्यामध्ये चाललेली नाट्यमय प्रसंग, त्यांच्यातल्या ते जे त्यांचे दलाल असतात त्यांना काम देणारे, मग ते त्यांच्या बायकांची कशी परवड करतात, त्यांना कसं एक्सप्लॉइट केलं जातं, अशावरती ती एकांकिका होती. आणि मग त्यातला जो दलाल होता, मुख्य खलनायक, तो मी रंगवला. आणि चक्क त्या पहिल्यांदाच आयुष्यात 78 नंतर 110 एकांकिकांच्या नंतर आम्हाला आयुष्यात पहिल्यांदा आमच्या एकांकिकेला बक्षीस मिळालं. आणि आयुष्यात पहिल्यांदा मला बेस्ट ॲक्टरचं प्राईज मिळालं. आणि त्यामुळं मग आम्ही सवाईमध्ये आम्हाला एंट्री मिळाली. आणि पहिली सवाई एकांकिका स्पर्धा 2य पारितोषिक आम्हाला मिळालं काळ्या बंबाळ अंधारी. जो काय कॉन्फिडन्स आला, अरे बापरे, असं झालं.
तुम्ही BSTला नोकरी लागायच्या वेळेला जेव्हा तिथे केलं त्यावेळेला मला वाटते मंडल आयोग आला आणि तुम्हाला ते मिळाली नव्हती. हां, नाही ती अप्रेंटिसशिप संपली. म्हणजे अक्षरशः असं असतं BST मध्ये की आज अप्रेंटिसशिप संपली की उद्यापासून तुम्ही नोकरीला जॉईन व्हायचं असतं. पण बरोबर त्याच वेळेला मंडल आयोग आला आणि सगळ्या सवर्णांच्या नोकऱ्या गेल्या. अच्छा. आणि त्यात मी ब्राह्मण असल्यामुळं माझी नोकरीचा ड्यू असून सुद्धा मला थांबवलं गेलं. आणि मग ती जी 1.5-2 वर्ष गेली ती मग मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून कामं केली. चंद्रप्रकाश द्विवेदींकडं मला एक माझा पंडित नावाचा एक मित्र होता जो हिंदी थिएटरशी निगडीत होता. अच्छा. तो मला घेऊन गेला आणि तेव्हा ते चाणक्य विष्णुगुप्त मालिका दूरदर्शनसाठी करणार होते आणि फिल्म सिटीमध्ये त्यांचा सेट लागला होता. आणि कसं आयुष्यात असतं, नशीब कसं असतं तुमचं. चंद्रगुप्त द्विवेदींना भेटलो मी जाऊन. तेव्हा त्यांनी मला सांगितलं 89 का 88ची गोष्ट आहे, 87-88. ते म्हणाले टक्कल करून यायचं रोज. बरं. पडलेल्या, अडल्या, नडलेल्या, पडलेल्या अशा ज्या भूमिका असतात, एक शॉट, एक सीन, अशा याला मी तुला सांगेन आज हा विग लाव आणि तेवढी एंट्री घे. मी आज सांगेन तुला टक्कल ठेव, मिशी लाव फक्त आणि एक एंट्री घे. तर अशा मिळतील त्या एंट्र्या तुला घ्याव्या लागतील आणि बाकीच्या वेळामध्ये माझा असिस्टंट म्हणून काम करावं करायचं. बरं. पण मी तुला 12,000 रुपये देईन. हे कधीचे 88 साली, जेव्हा BSTच्या नोकरीमध्ये सुद्धा एवढा पगार नव्हता, तेव्हा मला ते द्यायला तयार होते. आणि ती सुपर डुपर हिट झाली सिरियल. तो एवढा आनंद झाला, मला चला आपल्याला या क्षेत्रात काम सुरुवात झाली आपल्याला. आणि मी घरी आलो आणि घरी लेटर आलेलं होतं की उद्यापासून जॉईन व्हा BSTमध्ये. ते मंडल आयोगाचं ते संपलेलं होतं आणि ज्यांना डावललं होतं त्या सगळ्यांना दुसऱ्या दिवशीपासून जॉईन व्हायला सांगितलं. आता माझ्यासमोर प्रश्न होता, चंद्रप्रकाश द्विवेदी हिंदी मालिकेत असिस्टंट आणि पडल्या सडल्या छोट्याशा भूमिका करायच्या की BSTची नोकरी करायची. आणि आपली एक टिपिकल मेंटॅलिटी आहे मिडल क्लास. त्यामुळे वडील म्हणाले BSTसारखी नोकरी पुन्हा मिळणार नाही, तू नोकरी सांभाळून तुझं करिअर कर. ही मालिका चालेल नाही चालेल, उद्याही नाही चालली तर ह्या नोकरीचा जी संधी आलेली आहे ही जर गमावलीस तर ही नोकरी परत मिळणार नाही. आणि इतका द्विधा मनस्थिती. आणि दोघाही आईवडिलांनी सांगितलं की नाही तू नोकरीलाच प्राधान्य दे. आणि मग नाईलाजाने मी नोकरीला प्राधान्य दिलं. आणि त्या पंडितकडनं चंद्रप्रकाश द्विवेदींना निरोप पाठवला की आय एम सॉरी, मी नाही करू शकत आहे. वाटतं कुठेतरी म्हणजे अख्खं करिअर बदललं असतं. मी मराठीत दिसलोच नसतो किंवा मग नंतर दिसलो असतो. हिंदीत खूप नाव झाल्यानंतर मग मी मराठीमध्ये आलो असतो. अख्खं करिअर बदललं असतं माझं. सगळे हिंदी कॉन्टॅक्ट्स वाढत गेले असते. 88 साली मी दूरदर्शनवरची अत्यंत गाजलेली चाणक्य विष्णुगुप्त सिरियल केली असती आणि इकडे मला 8 का 8.5 रुपये पगार होता. हां. आणि तिकडे मला 12,000 रुपये मिळत होते. प्लस माझ्या आवडीचं काम होतं, अभिनय करायला मिळणं, त्यांच्यासारख्या एवढ्या मोठ्या लेखक दिग्दर्शकाला असिस्ट करायला मिळणं. कुठच्या कुठे काहीतरी वेगळं घडलं असतं, पण तसं घडायचं नव्हतं. वेगळं काहीतरी घडायचं होतं. नियतीच्या मनात जे असतं तसंच घडतं. आणि मी BSTमध्ये डिझेल मेकॅनिक म्हणून नोकरीला सुरुवात. ते त्या नोकरीला जाताना वाटायचं का की इथून लवकर बाहेर पडायचं? सतत वाटायचं, सारखं सतत. एकही दिवस मी 89 ते 95 म्हणजे 7 वर्ष नोकरी केली आणि त्याच्या आधी 3 वर्ष अप्रेंटिसशिप. 7 वर्षात एकही दिवस मला नोकरी करायची म्हणून मी कधी नोकरीवर गेलो नाही. मला सतत वाटायचं यार हे कधी संपणार सगळं. माझं आयुष्य म्हणजे डिझेल मेकॅनिक. म्हणजे डिझेल मेकॅनिकला मी कमी लेखत नाही, मी कुठल्याच कामाला आयुष्यात कमी लेखत नाही. बरोबर. पण मला नाही ना ते व्हायचं आहे. मला यार कलाकार व्हायचं आहे. पण माझी घरची परिस्थिती आणि नाईलाजाने जायचो. पहाटे उठायचो 4 वाजता. 5:20 मला आठवते अजूनही. भाईंदर लोकल ट्रेन, 7ची ड्युटी. तो पंच सिस्टीम आहे तिकडे, त्यामुळे लेट चालत नाही. पंच मारायचा, निळे कपडे घालायचे,
टूल बॉक्स घ्यायचा आणि मग जाऊन उभं राहायचं तिकडे. मग सुपरवायझर सांगायचा 4252 डबल डेकर आहे पोंक्षे, त्याचा गिअर बॉक्स बदलायचा आहे. मग आम्ही सगळेजणं 4 जणं असायचो, 2 फिटर, 2 असिस्टंट आणि 1 क्लीनर. मग आम्ही त्या बसचा गिअर बॉक्स बदलायचा, इंजिन बदलायचं, क्लच प्लेट बदलायची, टायर बदलायचे, पंक्चर काढायचं, अशी सगळी कामं. हात सगळे काळे व्हायचे, घामाने बरबटलेला असायचो. ते असं 12-12:30पर्यंत ते ड्युटी व्हायची. मग ती बस तयार झाली की ती बस पुन्हा पैसे कमवायला निघायची. हां, आणि आम्ही मग सगळे आंघोळ बिंघोळ करून कपडे बदलून डबा खायचो आमच्या. आणि एक कामगार म्हणून काय आयुष्य असतं ते सगळं अनुभवत होतो मी. 89 ते 95ला दामिनी सिरियल मिळाली. आणि मग त्यावेळेला एक असा कायदा झाला होता की तुम्ही सरकारी नोकरीतून 5 वर्ष विदाऊट पे रजा घेऊ शकता. अच्छा. म्हणजे आता समजा तू एक 10,000 पगारावर आहेस, तुझी एक ग्रेड आहे, समजा एक बी ग्रेड आहे तुझी, तर तू 5 वर्षांनी पुन्हा 10,000 पगार आणि बी ग्रेडवर पुन्हा नोकरीला येऊ शकतोस. पण तू 5 वर्ष स्वतःचं तकदीर आजमावू शकतोस दुसऱ्या क्षेत्रामध्ये. तुझी नोकरी तशीच राहते, पक्की राहते, पण 5 वर्ष नोकरीतली तुझी गायब होतात. तोपर्यंत बाकीचे कामगार खूप पुढे गेलेले असतात. ते 10,000वरनं 20,000वर गेलेले असतील, त्यांच्या ग्रेडेशन वाढलेलं असेल. पण समजा 5 वर्षात आपलं दुसऱ्या ज्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचं तिथे काहीच घडलं नाही, तर एक सेफ असतो माणूस की मी पुन्हा BSTत जाईन गपचूप मान खाली घालून आणि त्याच ग्रेडवर मी पुन्हा नोकरीला लागेन, मी उपाशी मरणार नाही. असा एक कायदा आला होता. आणि ह्याच्यामध्ये प्रशांत दामले, अरुण नलावडे, अविनाश नारकर, मी असे आम्ही चौघांनी पाठोपाठ त्या रजेसाठी अर्ज केला. आणि BST सगळे BSTचे कलाकार. हां. आणि आम्ही सगळे एका पाठोपाठ एक सगळ्यात चौथ्या मी बाहेर पडलो. आणि आमच्या चौघांपैकी कुणालाही पुन्हा BSTत जायची गरज लागली नाही. हीच महत्वाची गोष्ट आहे ज्याच्यासाठी बाहेर प्रशांत आणि अविनाश क्लेरिकलला होते. मी आणि अरुण नलावडे आम्ही डिझेल मेकॅनिक होतो. ओके. पण आम्ही ते डेअरिंग दाखवलं आणि ती रजा भरली आणि आम्ही गेलो बाहेर. आणि मग करिअरला सुरुवात झाली. मग करत गेलो. मग परत तिकडे जायची कधी गरज नाही लागली. त्या जिथे इंद्राची भूमिका तुम्ही करत होतात तिथे प्रयोगानंतर नाना पाटेकर आले होते. तो किस्सा काय होता? तो काय घडला होता? मला तू फार अभ्यास केलास माझा. काही नाही, तिथे सगळी माणसं गेली. खरं तर गेलेल्या माणसांबद्दल वाईट बोलू नये, पण त्या काळामध्ये 10 रुपये हा जेवणाचा भत्ता असायचा एका अभिनेत्याला. तर ते आमचे जे मॅनेजर होते सखाराम म्हात्रे म्हणून, तर त्यांनी काय केलं होतं, आम्ही सगळे नवीन नवीन पोरं आहोत, तर आम्हाला त्यांनी सांगितलं की तालिमीच्या हॉलमधनं तुम्हाला मी 10 रुपये देणार, मग तुम्ही कुठेतरी जेवायला जाणार. तर असं न करता तुम्ही कुठे जाऊ नका, मी तुम्हाला भत्ता देत नाही, मी तुम्हाला जेवण आणून देत जाईन. अच्छा. मग ते रोज आम्हाला बिर्याणी किंवा पुलाव आणून द्यायचे रोज. तर आम्ही सगळे तरुणच्या आयला म्हटले रोज साला भात खायचा, हे काय गडबड आहे. एक दिवशी आम्ही त्यांच्या मागं गेलो. तर परळच्या एका हॉटेलमध्ये ते गेले. त्यांनी त्या आमच्या सगळ्यांचे पुलाव का काय ते घेतलं आणि बाहेर आले. त्याच्या मागोमाग आम्ही गेलो आणि त्या मालकाला विचारलं की हे पुलाव किती रुपयाला आहेत? तर तो मला 6 रुपये. आम्हाला किती भत्ता मिळायचा? 10 रुपये है ना. म्हणजे आमच्या 8-10 लोकांचे 4-4 रुपये जायला तो घ्यायचा रे. आणि मग आमच्या नाना पाटेकरांचं पुरुष नाटक तेव्हा जोरदार चाललं होतं आणि त्याचे पण निर्माते आमचे तोंडवळकरच. तर त्यांनी नानाला म्हटलं सगळी नवीन मुलांना घेऊन एक छान व्यावसायिक नाटक केलं आहे, तर तू ये बघायला. तर नाना पाटेकर साहेब पहिल्या प्रयोगाला आले. त्यांना आवडलं नाटक. आतमध्ये आले तर आम्ही सगळे असे उभे होतो. आम्हाला नाना पाटेकर असं तेव्हा. तर त्यांनी ओळख करून दिली, हा इंद्राचा रोल करायचा, हा ह्याचा. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी विचारलं, त्यांना त्या कंपनीचे अनेक अनुभव आहेत ना, चांगले वाईट, त्यांना माहिती आहे तो मॅनेजर काय. त्यामुळे त्यांनी आम्हाला विचारलं की काय रे, या मॅनेजरनी काही गडबड केली नाही ना.
चायला आमच्या मनात आलं आता सांगूया काय याला, तू सांग असं करत आम्ही सांगून टाकलं त्यांना. सांगितल्यावर तो मॅनेजर जो पळाला तिथनं, नाना पाटेकर त्यांचे मार. तो किस्सा होता की त्यातले सुद्धा 4 रुपये ते त्याच्या खिशात जायचे. असं गेली सगळी माणसं. ते आहेत, आठवतात या सगळ्या आठवणी आता ह्या स्टेजला आल्यानंतर आठवलं. त्यावेळेला 4 रुपये केवढे महत्वाचे होते. तेच हो, कारण त्यावेळेला काहीतरी 1 रुपयाला जम्बो वडापाव मिळायचा. अच्छा. हां, आणि 1.5 रुपयामध्ये कैलासची लस्सी मिळायची. त्यामुळं रिहर्सल संपून दादर स्टेशनला एक जम्बो वडापाव खायचा आणि ती कैलासी लस्सी माहिती तुला, फार फेमस आहे ती. हां, ती त्याच्या असे चमच्यानी खायला लागते ती लस्सी. तिचे वडापाव आणि ते खाल्लं ना की मग विरार गाडी पकडून घरी जाईपर्यंत टेन्शन नसायचं. आणि प्रचंड भूक लागलेली असायची. तर त्यावेळेला ते 4 रुपयात सुद्धा ते 2-2.5 रुपयात बसायचं आणि 1.5 रुपये वाचायचा. आणि मग 8 आणे किंवा 75 पैशात रिक्षेनी, शेअर रिक्षेनी घरी जायला मिळायचं. तेव्हा आमच्यासाठी ते 4 रुपये पण खूप महत्त्वाचे होते. आठवणींच्याच आपण आठवणींबद्दल बोलतोय तर एकांकिका करताना तुम्ही, मला वाटतंय मी ऐकलं होतं, अभ्यास जेवढा केला आहे त्या हिशोबाने, तुम्हाला एक रेल्वे रूळ क्रॉस करून मला वाटतंय जायला लागायचं आणि त्याच्यासाठी का रिक्षा शाळेमध्ये असताना. अच्छा, शाळेत असताना. भाईंदरला मी पश्चिमेला राहायचो, पूर्वेला आमची शाळा होती. तर मध्ये एक रेल्वे लाईन क्रॉस करायला लागायची, खूप लांब होती. अच्छा. म्हणून ते आम्हाला वडील 1 रुपये द्यायचे जायला. तो साठवून, हां, मग ते 30 दिवसाचे 30 रुपये साठवायचे आणि मग ते 30 रुपये एकांकिका स्पर्धांचं जी एंट्री फी असते किंवा एकपात्रीय अभिनय स्पर्धेची जी एंट्री फी असते त्यावेळेला 20 रुपये, 25 रुपये एंट्री फी आणि 301चं पारितोषिक किंवा 501चं पारितोषिक असायचं आणि छोटासा असा कप बीप मिळायचा. मग ते पैसे आम्ही तसे वापरायचो आणि आम्ही रिक्षेने किंवा ह्याने न जाता तो संपूर्ण अर्धा तास शाळेमध्ये चालत जायचो. बरं. हां, आणि ते रेल्वे लाईन क्रॉस करून जायचो. वडील आम्हाला द्यायचे ते रिक्षेने जा म्हणून, पण तसं न करता कधी कधी तर आम्ही टेम्पो जायचा. मध्येच एखादा, तिकडे सगळी इंडस्ट्रियल एरिया आहे, तर टेम्पो जर जायचा असेल तर टेम्पोला बघ असं पाठीमागे एक फळी असते आणि खाली एक मोठा आडवा टायर असतो. तर ती दप्तर आत टाकायचं आणि त्याला त्या टायरवर उभं राहायचं असं आणि पुढे जायचं, टेम्पोने जायचं. असं पण खूप प्रकार केलेत. रुपया वाचवायचा का, तर ती एंट्री फी भरायला पैसे पाहिजेत म्हणून. आणि पहिली ट्रॉफी घरी घेऊन गेल्यानंतर काय, अरे काय धमाल, म्हणजे आनंद. घरचे सगळे खुश. 78 ते 89 110 एकांकिकांचा रिझल्ट लागल्यावर आम्ही घरी यायचो, थोबाडं पाडलेली. तर वडील विचारायचे, काय रे एकतरी बक्षीस मिळालं की नाही? काही नाही मिळालं. असं कायम त्यांनी ऐकलं 110 वेळेला. आणि मग 111 वेळेला त्यांनी ते विचारलंही नाही आणि आम्ही सांगितलं विचारा की आता मिळालंय बक्षीस. पण कुठेच असा सूर कधीच घरच्यांकडनं नाही आला की बक्षीस नाही मिळालं तरी नोकरी तरी कर. पूर्ण सपोर्ट केला. नाही, त्यांची परिस्थिती नव्हती, गरिबी होती, पण तरी सुद्धा नाटक करू नकोस असं कधीच नाही म्हणाले. फक्त ते म्हणाले की मी तुला पोसू नाही शकत, 2 वेळच्या जेवणाची सोय कर. त्यांचं काही चूक नाही त्याच्यात. काय विचार, त्यांच्यावर इतक्या जबाबदाऱ्या होत्या. त्यांच्यावर 3 बहिणींची लग्न करायची होती, सगळ्याच कुटुंबाच्या जबाबदाऱ्या होत्या आणि BSTत नोकरीला होत्या. मग असा काही फार मोठा ग्रेट पगार नव्हता त्यांना. बरोबर. नाटकं बघायला मिळतात म्हणजे जाता तुम्ही पाहायला? हो, म्हणजे कुठलं पाहिलं इतक्यात? मी खूप नाटकं. मी आत्ता भरत जाधवचं बघितलं, आत्ता नवीन आलेलं नाटक आहे ना, अस्तित्व. ते बरोबर बरोबर. असं कुठे वाटतंय का की मराठी रंगभूमीला अजूनही प्रेक्षक थोडं धरून ठेवणं कठीण जातंय? नाही होते अजून असं अजिबात वाटत नाही मला. उलट मराठी रंगभूमीकडेच प्रेक्षक जास्त येतात कम्पॅरेटिव्हली चित्रपट. ओके. हां, मराठी चित्रपटांना नाही येत तेवढे, पण नाटकं जर तुम्ही उत्तम सशक्त नाटक असेल तर नाटकाला प्रेक्षक येतात. मी तर कधी रिकामं थिएटर फारसं असं पाहिलेलं नाही आहे. माझ्या सगळ्या नाटकांना उत्तम नाटकं असतात, येतात लोक. मी हिमालयाची सावलीसारखं वसंत कानेटकरांचं नाटक केलं, जे आता मी पुन्हा करणार आहे नोव्हेंबरमध्ये, कारण ते त्यावेळेला कोविडमुळं 78 प्रयोगांनी बंद पडलं. ते मी पुन्हा करणार. तुडुंब गर्दी. नाथुराम तर 25 वर्ष तुडुंब गर्दी. जी नाटकं केली, लहानपण देगा देवा केलं, सुनील बर्वेच्या त्या स्कीममध्ये 25 प्रयोग, तुडुंब हाऊसफुल प्रयोग सगळे.
तुम्ही सशक्त नाटक द्या. नाटकाचा ऑडियन्स कुठे गेलेला नाही आहे, तो आहे. चित्रपटाच्या बाबतीत जरा गडबड आहे. कशामुळे असावं? खूप गोष्टी आहेत त्याला. एक तर ना, जे मल्टिप्लेक्स आहेत थिएटर्स, त्याच्यामध्ये जे प्राईम टाईमला जो स्लॉट मिळाला पाहिजे तो मिळत नाही. ते मल्टिप्लेक्सवाले चावटपणा करतात आणि हिंदीला आणि मोठमोठ्या स्टारना संध्याकाळचे स्लॉट देतात आणि आपल्याला दुपारी 1:30 आणि सकाळी 11 असे काहीतरी शो असतात. आणि त्यासाठी गव्हर्मेंट लेवलवर काहीच प्रयत्न होत नाहीत. ते व्हायला पाहिजे. ते खरं तर महाराष्ट्रात मराठी सिनेमाला प्राईम टाईम संध्याकाळी 6 ते 9 मध्ये 2 ते 3 स्क्रीन 4 स्क्रीन कंपल्सरी दिली पाहिजे. असं काहीतरी असलंच पाहिजे. पण ते त्या लेवलला काहीच कोणी करत नाही. मध्ये एखाद्या निर्मात्यावर अन्याय झाला तर कुठला तरी राजकीय पक्ष येतो, तेवढ्यापुरती तोडफोड होते, तेवढ्यापुरतं काहीतरी होतं. कायमस्वरूपी उपाय केला जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आहे जो मला असं वाटतं, मराठी येणाऱ्याला म्हणजे आपण कम्पेअर करतो ना की तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम हे चित्रपट कसे तुफान चालतात आणि मग मराठीवाले का नाही चालत. मराठीकडं सर्वोत्तम लेखक आहेत, सर्वोत्तम कल्पनाविष्कार आहे, अफलातून डिरेक्टर्स आहेत, अफलातून टेक्निशियन्स आहेत, अफलातून अभिनेत्यांची तर रांग आहे. काही नाही असं नाहीच आहे आपल्याकडं. मला चित्रपटाची निर्मिती दादासाहेब फाळकेंनी सुरुवात केली आहे. म्हणजे तिथून आपलंच सगळं दादागिरी आहे ॲक्च्युली. पण आपली ती नाही चालत आहे आत्ता. एक मोठं कारण असं आहे ना की मराठी आणि हिंदी लिपी एक आहे. मराठी हिंदी या बहिणी बहिणी आहेत. म्हणजे सिस्टर लँग्वेज. तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषा येणारा माणसाला हिंदी येईलच असं नाही, पण मराठी माणसाला हिंदी येत नाही असं होत नाही. बरं, बोलला जरी तू हिंदी घाणेरडं बोललास तरी हिंदी सिनेमा तुला कळला नाही असं होत नाही. ह्या मेजर प्रॉब्लेम आहे. तिकडं तसं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यामुळे मराठी शाळांमध्ये मराठी भाषा उत्तम शिकवली गेली पाहिजे. ह्याच्यासाठी कुठलंही काही शासकीय पातळीवर काही केलं जात नाही. असं नाही आहे बाकीच्या राज्यांमध्ये. कुठल्याही भाषेची शाळा असू दे, म्हणजे इंग्रजी मीडियम असू दे, हिंदी मीडियम असू दे किंवा उर्दू मीडियम असू दे, तिथं कर्नाटकात कानडी कंपल्सरी शिकवायलाच लागते. बरोबर. तो ऑब्जेक्शन म्हणजे ते काय म्हणतात, पर्यायी विषय नसतो तो कंपल्सरी आहे. तो की 1ली ते 10वी कानडी शिकलंच पाहिजे, 1ली ते 10वी तामिळ शिकलंच पाहिजे, तेलुगू शिकलंच पाहिजे असं महाराष्ट्रात नाही. साधं दुकानावर मराठी पाटी लावण्यासाठी आंदोलन करावं लागतं. तुम्ही लायसनच देता कामा नाही ना. शाळांची लायसनच काढून घ्या ना. मराठी भाषा प्रत्येक कुठल्याही भाषेची कुठल्याही धर्माची शाळा असू दे, महाराष्ट्रामध्ये मराठी विषय 1लीपासून 10वीपर्यंत असलाच पाहिजे. इथे राहायचं असेल तर तुम्हाला मराठी आलंच पाहिजे, मराठी शिकलंच पाहिजे. आणि हे शासकीय यंत्रणेच्या द्वारेच राबवलं गेलं जाणार ना. बरोबरच. मराठी नाटक हा विषय असला पाहिजे. अशी काही इतिहासातली दर्जेदार काही नाटकं, गडकऱ्यांचं नाटक, कानेटकरांचं नाटक, अशी काही नाटकं अभ्यासाला असली पाहिजेत. तू कुठल्याही भाषेचा अस ना, तू महाराष्ट्रात शिकतोयस ना, मग तुला जर 1ली ते 10वी प्रॉपर मराठी शिकवलं गेलं तर तुला मराठी येणारच. बरोबर आहे. नकळत येणार ना. 10 वर्ष जर तू मराठी हा विषय आहे, तुला मराठी उत्तम लिहिता वाचता बोलता यायला लागलं की ॲटोमॅटिक मराठी चित्रपटांसाठी फक्त मराठी माणसं नाही जाणार, सगळीच जाणार, सगळे जातील. हो, खरं आहे. आता डब केलेला तामिळ चित्रपट आपण नाही का हिट केला, तो कुठला आता आला होता ना, श्रेयसने डबिंग केलं होतं. काय ते फ्लॉवर समजताय क्या फुल, काय ते वाक्य होतं ते पुष्पा. तो ओरिजिनल सिनेमा हिंदीतला होता नव्हता, हिंदीत डब केला, तो आपण दाखवला की आम्ही बघितला तो पिक्चर, आपणच हिट केला, तो कोट्यांची कमाई करून दिली. म्हणजे हिंदी येतं ना,
महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाषिक माणसाला हिंदी चित्रपट बघायला जातो ना, मग लिपी एकच आहे ना, देवनागरी. मग मराठी का नाही येत? कारण शिकवण्याची जबरदस्ती नाही आहे. जबरदस्ती असली पाहिजे ना महाराष्ट्रात. आणि हे शासकीय पातळीवर होणार. तू मी कुठल्या तरी संघटना करू शकत नाही. 100 वेळा ते GR काढतात दुकानांच्या पाट्या बदल्या, अजून पाट्या बदलत नाहीत. अजून कित्येक दुकानांच्या पाट्या ह्या इंग्रजीमध्ये आहेत, दुसऱ्या भाषेमध्ये आहेत. आम्हाला आमच्या शासकीय यंत्रणेला मराठीबद्दल हवं तसं प्रेमच नाही. मराठी राजभाषा असली पाहिजे, मराठीचा भाषेला दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी काही आम्ही करत नाही. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होईल असं वाटतंय का तुम्हाला? मिळाला नाही, नुसतं मिळून उपयोग नाही. तसा प्रचार वास्तवामध्ये ते कंपल्शनच केलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या कुठली शाळा उघडायची असेल तर त्या शाळेच्यासाठी जे लायसन लागतं तिथे हे कंपल्शन असलं पाहिजे की 1ली 10वी मराठी शिकवणार असाल का तुम्ही? मराठी शिकवलं गेलंच पाहिजे. असं जर झालं तर मराठी नाटक, मराठी सिनेमा तुफान चालेल. कारण ऑडियन्स वाढतो ना रे. 13 का 14 करोड झालो ना आपण महाराष्ट्रीयन लोकसंख्या महाराष्ट्राची. त्यातले नॉन महाराष्ट्रीयन किती आहेत? त्यातल्या किती लोकांना मराठी येतं? का सगळीकडे आपल्याला गेल्यावर हिंदी बोलावं लागतं? का नाही मी मराठी बोलत? जा ना एकदा. मी हैदराबादला जातो, मी चेन्नईला जातो कामासाठी, शूटिंगसाठी, मी कर्नाटकात जातो. कोणी बोलत नाही. चायला त्या दुकानामध्ये बोलतच नाही. ते आयदर इंग्रजी बोलतात किंवा मग ते कानडी बोलतात, तमिळ बोलतात, तेलुगू बोलतात. रिक्षावाला बोलत नाही, टॅक्सीवाला बोलत नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आता आहे क्या वहाँ बोरिवली स्टेशन, तू बोल ना बसल्या बसल्या, बोरिवली स्टेशनला घेऊन चल. कसं नाही येत? आमच्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण झाला आहे, तयार केला गेला आहे. इंग्लिश तोडकं मोडकं फोडकं बोडकं इंग्लिश बोलला तरी तो इंग्लिश बोलतो ना, आम्हाला लय भारी वाटतं. मराठी बोललं तर आपल्यामध्येच एक न्यूनगंड आहे की यायला काय वाटेल. हॉटेलमध्ये बसल्यावर वॉटर, तो वेटर येऊन विचारतो मिनरल वॉटर, नॉर्मल वॉटर, साधं नळाचं पाणी दे, असं का नाही सांगत आपण? पाणी आणून दे इथे. का नाही मराठी बोलत आपण? का ते अशी मोठमोठी हॉटेल, पॉश हॉटेल, सगळं ते वेटर येऊन असं इंग्लिश बोलायला लागला. आम्हाला दडपण कसलं येतं आमच्या राज्यात? ही आपली पण तेवढीच चूक आहे. आपण बोलतच नाही. आणि मग इंग्रजी मीडियममध्ये घातल्या मुलांना की मग तिथे मराठी शिकवत नाहीत, सगळंच इंग्रज आळलेलं वातावरण. ते इंग्रजी बोलतात, मग ती इंग्रजी बोलतात म्हणून त्यांचे आईवडील घरात पण उगाचच तिच्या आईला तिला येत नसते तरी ती इंग्रजी बोलते, त्याची आई आणि बाप. म्हणजे घरात पण इंग्रजी, बाहेर शाळेमध्ये इंग्रजी. मग त्याचं मराठी सुधारणार कसं? कधी सुधारणार मराठी? आणि मग मराठीचा सत्यानाश झाला. आता बस भेटली का रे तुला? चहा प्यायलीस का? अरे मी गेले पण मला ट्रेन ना भेटलीच नाही. मी आली ग, मी आली नाही, मी आले, ती आली. हे नको. मग व्याकरण हा विषयच नसताना जर कसंही घाणेरडं बोलायचं जर ठरवलं सगळ्यांनी, आणि ती बोलीभाषा ही सगळेच ग्रेट भाषा आहे. बोलीभाषा आहे, त्या बोलीभाषांचं सौंदर्य आहे, पण एक प्रमाण भाषा आहे की नाही? मग एवढ्या सगळ्या साहित्यिकांनी जे काही पुस्तकात लिहिलं ते सगळं बोलीभाषेत लिहिलं का साहित्य? मग ते एक मानलं पाहिजे ना आपण. मग त्याच्यासाठी व्याकरण आहे. मग कर्ता कर्म क्रियापद मग सगळे येतात ना त्याच्यात गोष्टी, शिकवल्या ना आपल्याला. मग आत्ता 2 दिवसापूर्वी काहीतरी घडलं ना, आता कुठल्या तरी सोसायटीमध्ये मराठी पत्रकं वाटली तर त्या सगळ्या गुजरात्यांनी हे केलं ना. आत्ता काल का आजची बातमी आहे. आता ते नोकरीचं पण आलेलं आहे गिरगावातलं की मराठी माणूस नकोय. हां, कित्येक सोसायट्यांमध्ये मराठी लोकांना फ्लॅट विकत नाहीत, घेत नाहीत. आपण सहन करतो म्हणून. सहन करतो म्हणजे 288 आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये. ते त्यांच्या मतपेट्या जपाल बसतात. संस्कृतीचा ऱ्हास झाला, भाषेचा ऱ्हास झाला की संपला समाज.
एखादी भूमिका तुम्हाला ज्या वेळेला येते समोर, आल्यानंतर तुम्ही तो रोल एक्सेप्ट केलात, ते प्रोजेक्ट एक्सेप्ट केलं, मग त्या भूमिकेकडे पाहण्याचा कलाकार म्हणून काय दृष्टिकोन आहे? कशी सुरुवात होते? वाचन तर नाही, आधी वाचल्यावरच तो भूमिका कळते. मग ही भूमिका आपल्याला करायची की नाही ते आपण ठरवायचं. मग एकदा हो म्हटलं की मग सुरू होतं कल्पना, त्याच्या दिग्दर्शकाबरोबर बोलून नाटक बसवता बसवता अनेक गोष्टी, त्याच्या हालचाली, लकबी, त्याचं कॉस्ट्यूम, त्याचं काय असेल, कोण आहे तो, काय पात्र आहे ते, त्याचा व्यवसाय काय आहे, तो कुठल्या प्रदेशातनं आलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या भाषेवर काय परिणाम झालेला आहे, अशा अनेक गोष्टी असतात. बरेच कलाकार असं म्हणजे रूममध्ये वगैरे कोंडून घेतात त्या झोनमध्ये वगैरे जाण्यासाठी, असं काही कधी असलं काय मी काही करत नाही बाबा. गरज असते त्याची? मला नाही वाटत. मिळत जातं करता करता. स्विच ऑन ऑफ. त्या क्षणी तिथे रड म्हटलं की रडता आलं पाहिजे, हस म्हटलं की हसता आलं पाहिजे. आता मला नंतर जाऊन स्टेजवर रडायचं आहे म्हणून मी आत्ता काहीतरी भयानक गाणी ऐकत बसलोय आणि मग असं दुःखाचं वातावरणात बसलोय, असलं काही मी करत नाही. या असल्या प्रोसेसवर माझा विश्वास नाही. जे कोण करत असेल त्यांना ते लखलाभ. बरोबर. तुमचं एक आवडतं नाटक आहे, म्हणजे बरीच त्यातलं एक तुमचं स्वतःचं आवडतं म्हणजे त्या तिघांची गोष्ट. एक अरे खूप नाटक आहेत म्हणजे. त्या तिघांची गोष्ट आहे, अथांग आहे, लहानपण देगा देवा आहे, नटसम्राट आहे, किती नाटकं आहेत रे. बरोबर. म्हणजे आपण शिबिरात बोलताना तुम्ही एकदा त्याचा उल्लेख केलेला होता की त्या तिघांची गोष्टमध्ये तुमची एंट्री खूप उशिरा व्हायची. कशी होती ती प्रोसेस? काय होतं त्या नाटकाबद्दल थोडंसं आठवणी त्यावेळेच्या? कशी त्या नाटकाच्या आठवणी निघाल्या की एक फार समर्थ अभिनेत्री होती त्याच्यात, अश्विनी एकबोटे, माझी खूप जवळची मैत्रीण होती. फार उत्तम काम करायची आणि ते विभक्त नवरा बायकोचं नाटक होतं. नवरा बायको विभक्त झालेले आहेत आणि एकुलती एक मुलगी आहे, ती आईकडे राहते आणि आईने तिला बापाबद्दल खूप निगेटिव्ह, नकारात्मक असं चित्र उभं केलेलं आहे. त्यामुळे पहिली 35 मिनटं नाटक सुरू झाल्यानंतर आई आणि मुलगी जे बोलतात त्याच्यातून जवळपास हिचा नवरा आणि या मुलीचा बाप हा राक्षस वगैरे असेल असं वाटायला लागतं तुम्हाला. आणि अशा नोटवर माझी एंट्री होते आणि एंट्री झाल्यावर अचानक अरेच्या, हा तर छान प्रसन्न असा मस्त व्यक्तिमत्व दिसतंय, ह्यालाबद्दल इतकं घाणेरडं का बोलल्या दोघी जणी. आणि मग ते उलगडत जातं 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 आणि नाटकाच्या शेवटी जो सुरुवातीला एक तयार केलेलं असतं की भयानक खलनायक आहे की काय, तो त्या माणसाच्या हळूहळू ऑडियन्स प्रेमात पडायला लागतो. असं ते खूप छान मी नाटकर्ण्याने लिहिलेलं नाटक. हो, फार मस्त नाटक. बरोबर. तुम्हीच सांगितलं होतं अर्थात. कोल्हटकरांना सुधीर गाडगीळांनी प्रश्न विचारला होता, उत्तम नाटक म्हणजे काय? त्याचं उत्तर त्यांनी दिलं होतं, 3 तास जे प्रेक्षकांना अभिनय करायला लावतं ते उत्तम नाटक. आणि प्रेक्षक तेव्हाच अभिनय करतात जेव्हा ते नाटकात इन्व्हॉल्व्ह होतात. बरोबर. तुमची काय व्याख्या असेल उत्तम नाटक म्हणून? या व्यतिरिक्त हेच आहे ना, प्रेक्षक इन्व्हॉल्व्ह होणं. पहिल्या 10 मिनिटात प्रेक्षक नाटकात अडकले पाहिजेत. प्रेक्षक आणि नाटक एकजीव, जेवढं लवकर होईल तेवढं नाटक ते दणदण दणदण पुढं तुम्ही म्हणाल तसं ते लोक रिॲक्ट व्हायला लागतात. आणि जर ते अलिप्तच राहिले, ते नाटकात इन्व्हॉल्वच झाले नाहीत की ते मोबाईल काढतात, की त्यांची चुळबुळ सुरू होते, मग कोणतरी उठूनच जातो, असं सगळं व्हायला लागतं ते. आणि मग प्रेक्षक पाठ फिरवतात. बरोबर. कलाकाराच्या आयुष्यात एक अशी भूमिका असते की त्याचं नाव घेतल्यावर ती भूमिका किंवा त्या भूमिकेचं नाव घेतल्यावर तो कलाकार आठवतो. आणि तुमच्या आयुष्यातली ती पहिली म्हणजे नथुरामची भूमिका. ते नाटक मिळण्यामागे सुद्धा एक किस्सा आहे. तर तो आपण म्हणजे तुम्हाला सहज घेऊन गेले होते आणि मग नंतर तो प्रेक्षकांना BST मध्ये नोकरीला होतो. अनेक मुलाखतीमध्ये मी सांगितलंय की मी BST मध्ये नोकरीला होतो आणि BSTचा एक कार्यक्रम सुरू होता शिवाजी मंदिरला. तो कार्यक्रम बघत असताना तिथेच वरती शाहू सभागृहामध्ये नथुरामचं रीडिंग चालू होतं, वाचन चालू होतं. आणि नथुराम कोणी करायचा यासाठी अनेक कलाकार तिथं जाऊन ते वाचून दाखवत होते. दिग्दर्शक होते विनय आपटे. हो. आणि कोणीच त्यांना पसंत पडत नव्हतं. असा एक महिनाभर चाललेलं होतं ते.
आणि त्याचे निर्माते खाली फेऱ्या मारत होते. आणि आमच्या BSTमध्ये एक उमेश मुळीक म्हणून प्रकाश योजनाकार होते, आता गेले ते व्यावसायिक नाटकांना प्रकाश योजना करायचे. त्यामुळे सर्व निर्मात्यांची त्यांची चांगली ओळख होती. त्यांची बाहेर भेट झाली. काय करतोय तर नथुराम करतोय. ते विनय आपटेंना नटच सापडत नाही यार, 1 महिना झाला, आता हळूहळू मी विचार करतोय थांबवावं, आता हे काही होणार नाही. तेव्हा तो उमेश मुळीक म्हणाला की थांबा जरा, मी आतमध्ये आमच्या BSTचा एक कलाकार आहे, त्याला मी बोलवून आणतो. आणि मग तो आतमध्ये आला. मी गाण्याचा कार्यक्रम ऐकत होतो. मला घेऊन गेला तो बाहेर, ओळख करून दिली. ते म्हणाले उद्या ये, वाचून दाखव. आणि ते शेवटी ती एक वेळ असते प्रत्येकाला, तिथे ते असणं, तिथे येणं सगळं जुळून आलं. आणि दुसऱ्या दिवशी मी गेलो आणि विनय आपटेंना नथुरामचे डायलॉग वाचून दाखवले आणि त्यांना आवडले. आणि मग नथुरामबद्दल अभ्यास होता आधीपासून? नाही, एवढा नव्हता. नंतर चालू केला, नंतर सुरू झाला. कशी काय? विनय आपटेंनी मला काही पुस्तकं सांगितली. मग गोपाळ गोडसे जेवंत होते. मग गोपाळ गोडसेंना आम्ही 2-4दा जाऊन भेटलो. आणि सगळे गांधी हत्या आणि मी, 55 कोटींचे बळी, मेज प्लीज युअर ऑनर, अशी काही त्यांची पुस्तकं आहेत गोपाळ गोडसेंनी लिहिलेली. व्हाय आय किल गांधी, अशी सगळी पुस्तकं आहेत. ती सगळी पुस्तकं वाचून त्याची मानसिकता काय असेल एका एवढ्या मोठ्या महात्म्याला मारण्याच्या आधीची, आणि अशी काय घटना घडल्या होत्या, अशी काय घडल्या होत्या गोष्टी त्यावेळेच्या हिंदुस्थानामध्ये, की जेणेकरून एक सामान्य माणूस ज्यांनी कधी ढेकून पण मारला नाही, तो अचानक महात्म्याला मारायला का गेला. आणि मारल्यानंतर तो पळून नाही गेला, तो लगेच सरेंडर होतो आणि तो उभा राहतो. आणि तो हसत हसत फासावर पण लटकतो. त्याने कुठेही बचावाची भूमिका घेतली नाही, त्याने वकील पण घेतला नाही. हे सगळं काय आहे, ती भूमिका मला करायची आहे, लोकांना कन्व्हिन्स करायचं आहे मला की यस, तुम्ही नथुराम बघत असताना तुम्हाला पटायला पाहिजे की नथुराम एक अभिनेता म्हणून माझी ते यश आहे माझं. त्या वैचारिक भूमिकेशी तुम्ही समरस असाल नसाल किंवा तुम्हाला ते पटेल न पटेल हा वेगळा मुद्दा झाला, पण नाटक बघताना तो बरोबर बोलतोय असं वाटलं पाहिजे. नाटक बघताना हे सगळं यश त्या नथुरामच्या बरोबर प्रेक्षक चालत राहिले पाहिजेत. ही फार मोठी जबाबदारी होती. आणि त्यासाठी मला नथुरामची मेंटॅलिटी समजून घेणं फार गरजेचं होतं. सगळ्या पुस्तकातून, वाचनातून, विनय आपटेंबरोबरच्या अनेक तासनतास मारलेल्या गप्पांमधून, आणि प्रदीप दळवी सिद्धहस्त लेखक, अफलातून नाटक लिहिलं होतं. त्यांचा तर एवढा अभ्यास आहे त्याच्याबद्दलचा. तेव्हा ते असायचे, त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारायचो आम्ही. ह्या सगळ्यातून मला नथुराम कळत गेला आणि मी तो उभा केला आणि लोकांनी तो एक्सेप्ट केला. आणि इतका आवडला लोकांना की 25 वर्ष 1200 प्रयोग आम्ही त्याचे केले. आणि आत्ताचे 26 जानेवारीला त्याचा दी एंड आम्ही केला की बस आता संपलं ते. पण अभ्यास केल्यानंतर जेव्हा गोष्टी कळत गेल्या तेव्हा एक गोष्ट मात्र नक्की होती की जेव्हा रंगभूमीवर येईल त्यावेळेला गडबड होणार, वातावरणात काय निषेध होईल, त्याच्याबद्दल वर्तमानपत्रात खूप वाईट साईड लिहून येईल असं आम्हाला अपेक्षित होतं. जाळपोळी होतील, मारामाऱ्या होतील आणि एकदम मारायलाच येतील, एवढं अहिंसेचे पुजारी असं काही करतील असं वाटलं नव्हतं. बरोबर. पण अहिंसा फोल ठरली आणि गांधींच्या अनुयायांनी त्यांची सगळी तत्त्व धाब्यावर बसवून सर्व हिंसक मार्गाने नाटक बंद करण्याचा प्रयत्न केला. भीती कधीच नाही वाटली? नाही, मला पहिल्या प्रयोगापासून मला कधी भीती नाही वाटली. भीती वाटत नाही मला असल्या गोष्टींची कधी. म्हणून तर मी एवढं बेधडकपणे माझे विचार मांडत असतो. खूप घाण बोलतात, काय नाना तऱ्हेने माझ्याबद्दल ट्रोल केलं जातं. त्यातल्या ट्रोलिंग बिलिंगला मी शून्य एवढी पण किंमत देत नाही. मला जे वाटतं ते मी माझ्या मतांशी, माझ्या विचारांशी अत्यंत प्रामाणिक आहे. समाज विघातक नाही आहेत, समाजाला कुठलाही धक्का देणारी माझी मतं नसतात, समाज जोडणारी माझी मतं असतात. जे वैचारिक विचारसरणी, सावरकर विचारसरणी, जी हिंदुत्ववादी विचारसरणी, बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी मी मानतो, त्याच्यावर मी चालतो,
त्यांनी कधी कोणाचा घात केलेला नाही आहे, कधी कोणाला दुखवलेलं नाही आहे, उलट समाज जोडण्याचंच काम केलं. त्यामुळं त्याच्यावर कोणी ट्रोल करत असेल, कोणी शिव्या देत असतील, कोणी मला मारायला येत असेल तर येऊ दे, मी घाबरत नाही कोणाला. रंगभूमीनेच दिली आहे कुठेतरी ताकद ही सुद्धा एक. ऑफकोर्स तिथे उभं राहिल्यानंतर नाही हात कोणी लावायचा असं नाही काय करत. ते नुसती भुंकणारी कुत्री चावत नाहीत कधी. बरोबर. नथुरामचाच विषय निघालाय तर एक आजीनी तुम्हाला एक कोरा चेक दिला होता, तो ते काय किती घडलं माझं होतं पुस्तक आलंय त्याच्यावर. हो, ते वाचूनच खरं तर ज्यांनी वाचलं नाही आमच्या प्रेक्षकांसाठी त्यांच्यासाठी पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये हो. अनेक सगळेच ह्या 25 वर्षाचे अनुभव लिहिलेले आहेत, बरे वाईट सगळे लिहिलेत त्याच्यात. हजारो प्रकारचे प्रेक्षक येऊन भेटायचे, प्रत्येक प्रेक्षकाची प्रतिक्रिया वेगळी असायची. असंच एक त्या सामान्य बाई होत्या, त्यांना ते नाटक बघून एवढं भावनिक झाल्या त्या, आणि मग अतिशय गरीब दिसत होत्या त्यांच्याकडे बघून. त्यांनी पिशवीतनं एक चेक काढला आणि त्याच्यावर सही केली आणि मला दिला. म्हणजे तुम्हाला जी अमाऊंट भरायची ती भरा. तो माझ्यासाठी ऑस्कर पुरस्कार होता, ह्याच्यापेक्षा काय पाहिजे ना. पण मी लॅमिनेट करून घरात ठेवलं आहे. ते पुस्तकात तो चेकचा फोटो पण छापला आहे. हो, बरोबर आहे. आता ट्रोलिंगचा विषय निघाला होता तर थोडं त्याच दृष्टीने बघतो की कलाकाराला एक वैचारिक विचारधारा असतेच, पण असायलाच पाहिजे की त्यात काय चुकीचं काय. माणूस आहे तो आधी. हो, तो पहिल्यांदा या समाजाचा घटक आहे, मग कलाकार आहे. बरोबर. समाजाबद्दल, समाजामध्ये जे काही घडतंय त्याच्याबद्दल बोलण्याचा जसा प्रत्येक माणसाला अधिकार आहे तसा त्यालाही अधिकार आहे. कलाकारांनी ह्याच्यात पडू नये वगैरे असलं बोलणं मूर्खपणाचं आहे. पडलंच पाहिजे, बोललंच पाहिजे. जे मला वाटतं ते बोल. तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही ते म्हणू शकता की तुझंही नाही पटत, इट्स ओके. बरोबर. पण त्यांनी एखादी गोष्ट जर त्यांनी स्टेटमेंट दिलं त्यांच्या विचारधारेच्या दृष्टीने तर बरेच वेळेला ट्रोल केलं गेलेलं पाहिलंय इंटरनेटवर असेल किंवा का मला करतात की ट्रोल. हो. तू माझ्या कुठल्याही पोस्टवर खाली जाऊन बघ, हो, एक 10-12 चांगले असतात, त्याच्यानंतर ही सगळी भुंकणारी कुत्री येतात तिकडे घाण करायला. बरोबर. म्हणजे इथं पुष्कर दोघांचं पण मध्ये झालं होतं आणि आत्ता चिन्मय मांडलेकरांचं ते झालं. ते जेव्हा तुम्ही पोस्ट टाकलेलीत की तुमची मुलगी जेव्हा पायलट झाली त्यावेळेला पण तुम्हाला तो सामना करावा लागला होता. सामना कसला त्याच्यात, म्हणजे लोकांनी सामना कसला त्याच्यात. मी त्यांना फाट्यावर मारतो. हे मी कोणाला त्यात विचारत पण नाही, म्हणून मी थांबत नाही. माझ्या पोस्ट करणं नाही थांबलं माझं कधीच. माझं सगळं चालू असतं. मला जे वाटतं ते मी बोलणार. तुम्हाला शिव्या घाला, तुमचेच संस्कार दिसतात त्याच्यातून. विरोध पण एक सुसंस्कृत पद्धतीने असला पाहिजे ना. बरोबर. तुम्ही सगळी लाज लज्जा अब्रू शरम सगळं आईवडिलांचे संस्कार विकून घाणेरड्या लेवलला जाऊन जर तुम्हाला भुंकायचं असेल तर त्याच्यावर मी प्रतिक्रिया नाही देणार, अजिबातच नाही. तुमचंच दिसतं. सध्या पालकांचं असं एक झालं आहे, म्हणजे शिवबा जन्माला यावा पण दुसऱ्याच्या दारी अशी जी म्हण आहे, त्या हिशोबाने की आपल्या मुलाने ह्या क्षेत्रात जाऊ नये, सिनेमा नाटक ह्याच्यात जाऊ नये, डॉक्टर इंजिनियर व्हावं, असं एक बऱ्याच लोकांचा, माझ्या मित्रांचंच इवन मी ऐकलेलं आहे त्यांच्या घरच्यांच्या बोलण्याच्या ह्याच्यात. तर ज्यावेळेला तुमच्या मुलाने सांगितलं दिग्दर्शन क्षेत्रात जायचं आहे, काय रिॲक्शन होती पहिली? भयंकर आवडलं मला. तुला जे आवडतं तो तुझा व्यवसाय असला पाहिजे. माझी आवड हे माझं प्रोफेशन व्हायला पाहिजे. असं झालं की माणसं मोठी होतात. माझी आवड वेगळी आहे आणि मला करावं वेगळंच लागतंय, अशी परिस्थिती आहे भारतातल्या अनेकांची, मला वाटते मेजॉरिटी लोकांची, की मला करावं वेगळंच लागतंय पण मला हे करायचं नाही, मला ॲक्च्युली वेगळंच काहीतरी करायचं होतं पण मला हे करावं. जसं मी केली ना. हो, मी आयुष्यातली 18 वर्ष डिझेल मेकॅनिक म्हणून BSTत नोकरी केली. BSTने मला भरभरून दिलं, त्याच्याबद्दल वाद नाही. पण मला ते नव्हतं करायचं, मला ॲक्टर व्हायचं होतं. आणि जेव्हा मी ते सगळं सोडून फुल टाईम हे करायला, तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस होता. मग माझ्या खिशात रुपया पण नव्हता, पण मला तो आनंदाचा दिवस होता. सिक्युरिटी संपली होती. दर महिन्याच्या 3 तारखेला मिळणारा पगार बंद झाला होता. BSTचा पास बंद झाला होता. आता उद्या मला किती रुपये मिळणार मला माहीत नव्हतं.
हे सिक्युअर्ड लाईफ, सुरक्षित आयुष्यातनं मी बाहेर पडलो, तो माझा स्वातंत्र्याचा दिवस होता. आणि मग नंतर तर मग काय गेलंच. मग किती अपडाऊन्स आले गेले, काय फरक पडतो. बरोबर. बऱ्या अनेकांनी तुम्हाला म्हणजे नथुराम नाटकाबद्दल विचारलं असेल, सावरकरांबद्दलही विचारलं असेल, तुम्ही व्याख्यानही देता. पण मला तुम्हाला विचारायला आवडेल, म्हणजे कुठलीही कॉन्ट्रोवर्सी नाही किंवा काही त्याच्यातनं काही काढून घ्यायचं असंही नाही. एक जेन्युइन मला स्वतःला विचारायचं आहे, गांधींबद्दल काय विचार आहेत, कशा दृष्टीने बघता त्यांच्याकडे? माणूस खूप मोठा आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. त्यांची जी तत्व आहेत त्या तत्वांबद्दल पण दुमत असण्याचं काही कारणच नाही. आयुष्यभर सत्याने वागावं. सर्व जगातली माणसं ही अतिशय चांगली आहेत, सर्व धर्म चांगले आहेत असं मानणं याच्यात काही चुकीचं नाही. पण प्रॅक्टिकली आपल्यासमोर जेव्हा आपल्याला तसे अनुभव येऊन सुद्धा आपण जर सातत्याने तेच म्हणत राहिलो तर मग म्हणजे मग त्यांच्यात सावरकरांमध्ये ज्या बोलणं झालं होतं त्याच्यात सावरकर त्यांना म्हणाले होते की एका गालावर थप्पड मारले की दुसरा गाल पुढे करायचा, पण एक मान कापल्यावर पुढे करायला मानच शिल्लक राहत नाही. अहिंसा परमो धर्मा, त्याच्या पुढचा मंत्र आहे धर्म हिंसा तथैवच. म्हणजे अहिंसेसारखा परमोच्च धर्म नाही, पण त्या अहिंसेसारख्या परमोच्च धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणं हा त्याहीपेक्षा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी शेवटच्या क्षणापर्यंत युद्ध थांबवण्यासाठी, युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. विविध मार्गाने रावणापर्यंत माणसं जाऊन सांगत होती की नको करूया, नको 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 नको. नाही ऐकलं रावण. शेवटी श्रीरामासारख्या आदर्श पुरुषोत्तमाला सुद्धा हातात शस्त्र घ्यावं लागलं, वध करावा लागला, रक्त सांडावं लागलं. श्रीकृष्णाने सुद्धा महाभारतातलं युद्ध टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण नाहीच. दुर्योधन मानायलाच तयार नाही. शेवटी युद्ध अटळ होतं. रक्तावीण स्वातंत्र्य कोणा न मिळे. इथे गांधींच्या काही तत्वांचा अतिरेक झाला आणि मग तिथे दुमताला सुरुवात झाली. मग त्याचे काही फटके राष्ट्राला भोगावे लागले. अगदी सिंपल, धर्माच्या नावावर या देशाची फाळणी झाली. जर धर्माच्या नावावर जर इथल्या मुसलमानांनी स्वतःचं स्वतंत्र राष्ट्र मागितलं, ते द्यायला आम्ही तयार पण झालो. का झालो, कसे झालो, नाईलाजानी झालो का, व्हॉटेवर दिलं ना, आम्ही तयार झालो ना. फायनली आमच्या देशाचा एक तुकडा काढून, ठीक आहे तुम्हाला तुमचं एकट्याचं राष्ट्र हवं आहे ना, फक्त मुसलमानांचं एक राष्ट्र हवं आहे ना, घ्या. मग उरलेलं हिंदूंचं असलं पाहिजे ना. तिथे मात्र मुसलमान राहिले तरी चालतील. आणि आजही तुला सांगतो, इथले मुसलमान जे सुरक्षित आहेत, स्वतंत्र आहेत, आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगू शकत आहेत, ह्याला कारण, एकमेव कारण आजही हिंदुस्थान हा बहुसंख्य हिंदूंचा आहे. म्हणून इथले मुसलमान सुखाने राहत आहेत. जर का फक्त इस्लामिक राष्ट्र बनवलं गेल्यावर जर ते सुखाने राहत असते तर मग पाकिस्तान आज खूप दैदिप्यमान असा देश व्हायला पाहिजे होता. तिथे तर सगळेच मुसलमान आहेत. तिथले तर 47 ते 15% हिंदू आता काही अर्धा टक्क्यावर आले. मग पाकिस्तान खरं तर खुशहाली आनंदाने राहायला पाहिजेत की नाही. बरोबर. कोणेके काळी अफगाणिस्तान हा सगळा कुणाचा होता, आज पूर्ण इस्लामिक कंट्री झाली. मग ते सुखी आहेत का? नाही आहेत. पाकिस्तानमध्ये सुखी नाही आहेत. बांगलादेश आणखीन एक इस्लामिक राष्ट्र उभं राहिलं, तिथले मुसलमान सुखी नाही आहेत. त्यांना स्वतःचं घर देऊन पण ते सुखी नाही आहेत. पण भारतातले मात्र सगळे हिंदू मुसलमान सुखी आहेत. भारतातल्या मुसलमानांना मैं वंदे मातरम गले पे छुरी रखेंगे तो भी नहीं बोलूंगा हे बोलण्याचा अधिकार आहे. हा अधिकार तेव्हाच मिळाला आहे त्यांना, कारण एकमेव इथे बहुसंख्य हिंदू आहेत.
आणि म्हणून हा अधिकार इथल्या मुसलमानांना मिळाला आहे. मुसलमानांनी कधी विसरू नये. ज्या दिवशी इथे हिंदू अल्पसंख्य होतील आणि हिंदुस्थानामध्ये मुसलमान बहुसंख्य होतील, त्या दिवशी इथला निधर्मवाद, इथला सोकॉल्ड सेक्युलरिझम, इथलं पुरोगामित्व सगळं संपलेलं असेल आणि याचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. इस्लामिक कंट्रीजमध्ये पण मशिदीवर भोंगे नाहीत, पण इथे आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन, भोंगे काढण्याचा निकाल देऊन सुद्धा भोंगे आहेत. एवढं स्वातंत्र्य आहे, हे दुसऱ्या कुठल्याही देशात मिळणार नाही. आज युरोपात जाऊन बघा, फ्रान्समध्ये जा, बंद आहे, रस्त्यावर नमाज नाही पडतायत. जपानमध्ये जा, अमेरिकेत जा, नुसतं विजाच्या लाईनीत मुस्लिम नाव आलं तरी बाजूला करतात. माझा सकाळी 3 मिनिटात इंटरव्ह्यू संपला आणि मला विजा मिळाला. एवढा लगेच आता अमेरिकेत मुसलमानांना देत नाहीत, जपानमध्ये देत नाहीत, फ्रान्समध्ये देत नाहीत, ऑस्ट्रेलियामध्ये देत नाहीत. आणि जेवढे समाजसुधारक हिंदुस्थानात हिंदू धर्मात जन्माला आले तसे मला दाखव. एखाद दुसरं नाव येईल फक्त. त्यामुळे आम्ही हिंदू आहोत, आम्ही तुमचे लाड करतो म्हणून तुम्ही इथे राहताय आणि तुम्ही सुरक्षित आहात, तुम्ही सुखाने राहताय, तुम्हाला सर्व प्रकारचं शिक्षण मिळतंय, सुखसोयी मिळत आहेत. आज मोदींनी असं काही बदलून टाकलं ना सगळं चित्र, की आता POK मधले मुसलमान पण आता म्हणायला लागले नको पाकिस्तान, आम्ही हिंदुस्थानातच ठेवा आम्हाला, आम्ही इथे जास्त सुखात आहोत. हिंदुत्वाची व्याख्या तर सावरकरांची पूर्ण वेगळीच होती. मानवता म्हणजे हिंदू आहे. धर्म म्हणजे गुणधर्म. जन्मजात प्रत्येक वस्तूला मिळणारा जो गुणधर्म आहे, तो गुणधर्माचं पालन करणं हा त्याचा धर्म आहे. नदी, नाले, सूर्य, किरण, वनस्पती, वृक्ष, दगड, प्राणी, पशु, पक्षी, प्रत्येकाला जन्मजात एक गुणधर्म दिला आहे. त्या गुणधर्माचं तो 100% पालन करणं हा त्याचा धर्म आहे. तो हिंदू आहे, मुसलमान आहे हे नाही आहे. तसं माणसाला पण एक गुणधर्म दिला आहे. सर्व मनुष्य जातीशी, पशुपक्ष्यांशी, वनस्पतीशी, निसर्गाशी प्रेमानं आणि माणुसकीनं वागणं हा गुणधर्म आहे. आणि या गुणधर्माचं 100% पालन करणं हा मनुष्याचा धर्म आहे. आणि त्या मनुष्य धर्माचं नाव हिंदू धर्म आहे. म्हणून हिंदू धर्मामध्ये वसुधैव कुटुंबकम आहे. ही भावना जगातल्या कुठल्याही धर्मात नाही. तुम्ही हे मान्य केलं तरच तुम्ही हिंदू असल्या भानगडी नाहीत. कुठले नीती नियम नाहीत. दिवसातून 5 वेळा मंदिरात जायलाच पाहिजे असलं भानगड नाही. सगळ्यात महत्त्वाची गंमत आणि फार सौंदर्य काय माहिती आहे, 100% नास्तिक होण्याची परवानगी आहे. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? चॅलेंज करू शकता. म्हणून हे हिंदू राष्ट्र होणं गरजेचं आहे. कारण हे इतकं अफाट स्वातंत्र्य फक्त हिंदू राष्ट्रातच मिळू शकतं. ही जी भीती दाखवत आहेत ना आता, की पुन्हा मोदी आले ते हिंदू राष्ट्र बनवतील वगैरे वगैरे. हिंदू राष्ट्र बनलं तरच सगळे सुखी राहणार आहेत. कारण हिंदू असणं म्हणजेच मनुष्य धर्माचं पालन करणारा माणूस असणं. आणि मनुष्य धर्म म्हणजे काय, तर दुसऱ्या सगळ्या माणसांशी, प्रकृतीशी, वनस्पतींशी, वृक्षांशी, पशूंशी, पक्ष्यांशी प्रेमानं वागणं म्हणजे हिंदू असणं. याच्यापेक्षा काय ब्युटी पाहिजे? हे सावरकर आहेत, कोणाला कळलेच नाही. इतक्यात कुठला चित्रपट पाहिलाय? आत्ता म्हणजे मीच केलेले चित्रपट बघितले. गानो की गाठ किंवा आता सुधीर फडके, सुधीर फडके बाबूजींवरचा फार सुंदर चित्रपट. मी त्याच्यात हेडगेवारांची भूमिका केली आहे छोटीशी. तो ट्रेलर पाहिल्यानंतर एकदम, मी स्वतः पाहिल्यानंतर ते रोल मी करत नाही, पण हेडगेवारांचा करशील का असं विचारल्यावर मी योगेशला म्हटलं नक्की करेल. रणदीप हुडांचा सावरकर चित्रपट पाहिला, कसा वाटला? छान आहे. काही मला असं वाटतं की काय झालंय, अख्खे सावरकरांचं एवढं आयुष्य आहे की खरं तर त्यांचे 3 सिक्वल बनले पाहिजेत. म्हणजे सावरकर चित्रपट भाग 1, भाग 2, भाग 3 मिनिमम.
तर तात्यारावांना तुम्हाला जरा छानपैकी दाखवता येईल, न्याय देता येईल. मग सगळं एकत्र घुसवण्यासारखं ते वाटलं मला थोडंसं. पण त्या उपर जाऊन हे महत्त्वाचं आहे की त्याच्यावर एक चित्रपट आला, तो प्रदर्शित झाला. आणि एक गोष्ट त्या चित्रपटाची, एक सावरकर अभ्यासक म्हणून मी सांगतो, एकही गोष्ट खोटी दाखवलेली नाही आहे. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या ज्याचे सगळ्याचे पुरावे आहेत लिखित, अशाच सगळ्या घटना त्यांनी दाखवल्या आहेत. त्यांनी त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि जे कोणी शिव्या देत आहेत महेश मांजरेकरांना, त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की अतिशय चुकीचं आहे. महेश मांजरेकरांनी, खरं तर महेश मांजरेकरांमुळंच रणदीप सावरकर मिळाले, हे त्यांनी कधी विसरू नये. सावरकर मिळाल्यानंतर मग त्यांनी सावरकरांचा अभ्यास केला, त्याच्या आधी त्यांना काही माहिती नव्हतं. महेश मांजरेकरांबरोबर मी या चित्रपटामध्ये लिखाणाच्यासाठी गुंतलेला होतो. महेश मांजरेकरांचं त्या सिनेमासाठीचं जे पॅशन होतं, जे वेड होतं की मला सावरकर चित्रपट बनवायचा आहे, मला वर्ल्ड क्लास लेवलचा सावरकर चित्रपट बनवायचा आहे. आणि त्यासाठी महेश मांजरेकर ज्या पद्धतीने मेहनत घेत होते, किंवा सच्चिदानंद शेवड्यांना पण आम्ही एक दिवस अख्खा बोलवलं होतं की त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं, त्यांच्याकडनं आणखीन काही डिटेल्स मिळतात का. मी तर 8-10 दिवस त्याबरोबर आम्ही रोज हॉटेलमध्ये जमायचो. दिवसभर सकाळी 9-10 पासून रात्री 9-9 पर्यंत चित्रपटावर चर्चा व्हायची. स्क्रीन प्ले कसा असायला पाहिजे, एवढं प्रचंड मोठं आयुष्य आहे, त्यातलं नेमकं काय दाखवायचं, काय नाही दाखवायचं. त्याच्यात काही निर्माता रणदीप आणि महेशमध्ये काही गोष्टी घडल्या असतील. नंतर रणदीप काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, त्या ॲज अ रायटर डिरेक्टर म्हणून महेश मांजरेकरांना पटल्या नसतील. आणि मग शेवटी निर्मात्यांनी निर्णय घेतला आणि मग महेश म्हणाला ठीक आहे, त्याला करायचं तर करू दे. अशा पद्धतीने हे जे काही घाणेरडं सोशल मीडियावर मांजरेकरांबद्दल बोललं जातं आहे ते चुकीचं आहे. मांजरेकरांना मनापासून अत्यंत प्रेमाने, निष्ठेने हा सावरकर चित्रपट करायचा होता. त्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली, त्यांनी टीम जमवली, त्यांनी त्याच्याबद्दल लिखाण केलं. स्क्रीनप्ले कसा असावा, अप्रतिम स्क्रीनप्ले निर्माण झालेला होता. पण तोपर्यंत तिकडे हुड्डांनी चित्रपट मिळाल्यानंतर प्रचंड वाचन सुरू केलं, त्याच्याबद्दल वाद नाही. त्यांनी सगळे सावरकर वाचून काढले आणि त्यांनी ते बारीक व्हायला लागले सावरकरांसारखे. आणि मग त्यांचं असं झालं की इकडे अजून मनासारखा स्क्रीनप्ले रेडी नाही आहे आणि इकडं आता शूटिंग कधी करायचं, असे काहीतरी विचित्र सिच्युएशनमध्ये ते अडकलं. आणि मग त्यातनं तो शेवटी महेशने सोडून दिला. पण जे काही महेशला बोललं जातं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. हा सिनेमा होण्याला कारणीभूतच महेश मांजरेकर आहेत. त्यांनी जर हा घाट घातला नसता आणि पॅशनेटली आणि वेड्यासारखा हा सिनेमा करण्याच्या मागं जर तो धावला नसता तर रणदीप हा सिनेमाच आला नसता. कारण रणदीप सावरकरच माहीत नव्हते, त्यांच्या आयुष्यात सावरकर आलेच नसते. हे कुणाला माहीत नाही आहे. आपल्याला कसं असतं ना, माहीत काही नसतं आणि कोणतरी एक बोलणार हो अरे यांनी सोडला ते, आणि जे काही घाणघाण लिहायला सुरुवात करतात. असं नाही आहे. त्या प्रोसेसमध्ये मी होतो, मला माहिती आहे. मी बघितलं आहे महेशला, वेडा होता तो. मला सावरकर म्हणजे तो म्हणायचा ना, जसं गांधी चित्रपट हॉलिवूडवाल्यांनी कसा केला, असा लेवलचा सिनेमा करायचा आहे. अरे एक महिनाभर आम्ही हॉटेलमध्ये रूम बुक करून दिवसभर जमून फक्त सावरकर चित्रपटावर बोलायचो. ते काही वेडे होतो का आम्ही, का महेश का वेडा होता का? काहीच माहीत नसतं. बिनधास्तमध्ये शिव्या घालतात आयला. चांगली चांगली माणसं ट्रोल बिल करतात. असं करू नका, असं नाही आहे. महेशच्या डोक्यात सावरकर चित्रपटाची कल्पना आली नसती, त्यांनी वेळ लावल्यासारखं आम्हाला जमा केलं नसतं आणि ते सगळं जर घडवून आणलं नसतं तर रणदीप हुड्डांचा सावरकरच आला नसता. बरोबर आहे. हुड्डांना माहितीच नव्हतं सावरकर. सावरकरांच्या भूमिकेसाठी त्यांना कास्ट करणं, त्यांना त्या प्रोसेसमध्ये घेणं, मग त्यांना पुस्तकं देणं आणि मग पुढची त्याच्याबद्दल रणदीप हुड्डांना सॅल्यूट आहे
की त्यांनी प्रचंड अभ्यास केला, प्रचंड वाचन केलं. ते वाचन आणि ते सगळं दिसतं. पण त्या स्क्रीनप्लेमध्ये महेश मांजरेकरांच्या स्क्रीनप्लेचा सिंहाचा वाटा आहे. हे असे चित्रपट जेव्हा बनतात, म्हणजे जसा सावरकर मूवीचा ट्रेलर आला किंवा रिलीज झाला, त्याच्यानंतर एकच एक सूर ऐकू येत होता की पॉलिटिकल नरेटिव्ह सेट केला जातो. पॉलिटिकल काय ही मेंटॅलिटीच का नको आहे त्यांना जात्याराव. त्यांना हिंदुत्व नको आहे. त्यांना हिंदुत्व नको आहे, हिंदू राष्ट्र नको आहे. मग हिंदूंचे जे जी दैवत आहेत ती सगळी नको आहेत. रामाचं अस्तित्वच नाकारायला निघालेत नाही का? हो. राम मंदिरच्या प्रतिष्ठापनेला विरोध करणारी माणसं आहे ती. यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? जिथे प्रभू श्रीराम हा खरा होता की नाही इथपर्यंत म्हणण्याची त्यांची तयारी आहे. ते सावरकर वगैरे तर त्यांच्यासाठी मग काय बोलायलाच नको ना. अर्थच नाही. त्यामुळे असल्या फालतू लोकांना हे नाही करायचं. नाही. बरं, OTT बद्दल काय बघता? सिरीज, वेब सिरीज वगैरे भरपूर बघतो. कुठली बघितली लेटेस्ट आता इतक्यात? कुठली पाहिली? मला त्याचे दोन्ही भाग प्रचंड आवडले. आत्तापर्यंतची बेस्ट वेब सिरीज असं कुठली माहिती आहे काय रे? ते त्या एका खेड्यामध्ये पंचायत. हो, अप्रतिम. अरे 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 अरे, म्हणजे काय अफलातून आणि दोन्ही भाग जबरदस्त. अशा काही वेब सिरीज बघायला खूप आवडतात. काम करायला आवडेल एखाद्या? मी केलं की काम आता. कुठल्या? मी मुंबई डायरी 2 मध्ये काम केलं. हा, मुंबई. हो. आणि तुला माहित नसेल, वेब सिरीजची जी सुरुवात झाली, अगदी जिथे वेब सिरीजचं पेव पण फुटलेलं नव्हतं, सुरुवात होती तेव्हा अनिल कपूर आणि रमेश देव प्रोडक्शननी एक 24 म्हणून केलं होतं. अच्छा. माहिती? 24 तास. ॲक्च्युली 24 तासात काय घडतं. त्याच्या सीझन 2 मध्ये 24 सीझन 2 मध्ये मी काम केलंय. फार महत्वाची भूमिका केली होती मी. नंतर आता प्लॅनेट मराठी, फक्त मराठी साठी एक जे वेगळं OTT प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर पहिली वेब सिरीज बाप बीप बाप. हो, त्याच्यात मीच बाप होतो. बरोबर. जे सिरीज पाहिलेत किंवा OTT प्लॅटफॉर्मवर जे आले शोज पाहिलेत, आवडता दिग्दर्शक कुठला आहे त्याच्यातला की जो खूप आहे? प्रत्येकाची अशी वेगवेगळी. हाच एक आवडता असं नाही मला. आता मुंबई डायरी 2 करताना निखिल अडवाणींची काम करायची पद्धत खूप आवडली, मजा आली. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. सगळ्यात मोल्ड होऊन आपण एन्जॉय करत असतो. मृत्यूबद्दल विचार केलाय का कधी? हो, खूप वेळा. काय म्हणजे कॅन्सर मृत्यू पाहिला आहे मी. माझ्या वडिलांना बघितलंय गेलेले. माझी अतिशय जवळची मैत्रीण, तिला तर मी तिथेच होतो, माझ्या डोळ्यासमोर ती गेली. तर मृत्यू खूप जवळून बघितला आहे मी. असा मृत्यूबाबतीत तुला खरं सांगू का, खूप तिराईतून बघायला शिकलो आहे मी आता. म्हणजे मला असं कधीतरी एकटा असलो तर असे माझी मुलं चिडतात माझ्यावर, सारखं असलं काहीतरी बोलू नको. तर मला असं नेहमी वाटतं की त्यात मी स्वतः एका मोठ्या मृत्यूशी झगडा करून आलेलो आहे. त्यामुळे मला माहिती आहे. म्हणजे आता मी कोणाचं नाव नाही घेत, पण मला असं कळलं होतं की मला जेव्हा कॅन्सर झाला होता तेव्हा कुठल्या तरी एका चॅनलवाल्याने व्हिडिओ तयार ठेवला होता. अरे बापरे. बापरे. म्हणजे मला गंमत वाटते कधी कधी की किती आपण काय ते प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं आहोत. की माणूस असा जातो आणि त्याच्या एक 5 मिनिटामध्ये त्यांच्या अख्ख्या ह्याच्या कारकिर्दीवरती एक असं बॅकग्राऊंड म्युझिक गंभीर लावून असे एक गंभीर आवाजात कोणतरी कॉमेंट्री करणारा असा व्हिडिओ लगेच येतो ना 5 मिनिटात. असं कसं होऊ? 1-2 दिवस तरी द्या त्याला, नाही का? आता गेला, आता ह्यांचं सगळं शोधा आणि मग त्याच्यावर एक काहीतरी बनवा आणि मग दुसऱ्या दिवशी समजा एक 24 आवर्स नंतर 24 तासानंतर आपण तेच सादर केलं. अरे लगेच 5व्या मिनिटाला सुरू होतं. साधारण असे टपलेले असतात, कोण कोण जाणार आहे त्यांचे रेडी असतात व्हिडिओज. किती भयानक आहे. आता विचार करून पण ते असं मी विचार करतो कधीतरी. आमच्या मी गेलो उद्या तर माझ्या त्या रस्त्याला नाव बिव देतील नटश्रेष्ठ शरद पोंक्षे महामार्ग वगैरे असं काहीतरी, किंवा
माझ्या नावाने बोरिवलीत कोणतरी एकांकिका स्पर्धा भरवेल. आणि मग आत्तापर्यंत मला खूप घाणेरडं वाईट बोलणारे अचानक चांगलं बोलू लागतील. आणि हे सगळं मी जवळून बघितलंय ना. आत्तापर्यंत मी अनेकांच्या अंतिम ह्याच्यासाठी गेलेलो आहे. अंतिम विधीच्या तो जो कार्यक्रमाला आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो आहे. त्यावेळेला मी दृश्य बघतो ना, आमचे सगळे लोक कालपर्यंत शिव्या देणारे अचानक खूप चांगलं बोलतात. माझा खूप जवळचा मित्र होता आणि इतका चांगला माणूस होता वगैरे, असं एकदम छान. तर मी कधी कधी इमॅजिन करतो की उद्या मी गेल्यानंतर काय होईल ना, असं. तू पण बोलशील, अरे आमच्याकडे आले होते पॉडकास्टला तेव्हा असं असं बोलले होते. मग ही मुलगी म्हणेल वगैरे, मी त्यांना ज्यूस दिलं, माझ्या हाताने असं दिलं होतं, त्यांनी एका मटक्यात ते कधीतरी हावरटासारखं पिऊन पण टाकलं, असं सगळं बोलणार ना लोक. गंमत आहे सगळी रे. हे सगळे तेवढ्या पुरतं आहे. आपला स्टेशन आहे का, उतर जाणे का. तेव्हा मला त्याची भीती नाही वाटत. कधीही काही होऊ शकतं अशी एक मानसिक तयारी आहे. पण कॅन्सर झाल्यानंतर तुम्ही म्हणजे आता पण जसं बोलतोय किंवा नथुरामबद्दल पण तुम्ही सांगितलं, भीती तर नक्कीच वाटली नसेल, पण घरच्यांची काय रिॲक्शन होती? ते घाबरले होते, पण ते सगळेजणच. थोडा वेळ मुख्य मेन पेशंट जेव्हा ठामपणे उभा राहतो तेव्हा तो धीर सगळ्यांना मिळतो. मग सगळेजण लढायला तयार होतात. मीच हातपाय गाळले असते, माझं काय होणार असं काहीतरी कुथत आवाज बिवाज काढत माहिती असे असतात. तसं जर मी राहिलो असतो तर मग सगळं बिथरले असतं. वातावरण तसं. मी जेवढा स्ट्रॉंगली उभा राहिल्यामुळं ती उर्मी सर्वांमध्ये आली आणि सगळी फॅमिली उभी राहिली. तर असा होता सगळा प्रवास. मजा आली. वेळ कसा गेला खरंच कळलं नाही. आणि तुम्हालाही आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आणि शरदादा, तुमचे खूप 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 धन्यवाद. तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात, आम्हाला प्रचंड मजा आली. धन्यवाद. नवीन गोष्टी जाणून घ्यायला मिळाल्या, नवीन गप्पा मारायला मिळाल्या. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्सही करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.